ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगची सुरुवात मी मस्त अशा मॉर्निंग स्किन केअरने केली आहे. सो प्रत्येक वीकमध्ये आपला एक तरी असा दिवस असतो ज्याला आपण एक एक्स्ट्राची कामं करण्यासाठी डेडिकेट केलेला असतो. सो आजचा जो दिवस आहे माझ्यासाठी तर तो पण मी त्याच एक्स्ट्राच्या कामांसाठी डेडिकेट केला आहे. सो म्हटलं त्या कामांना सुरुवात करण्याआधी मस्त असं स्किन केअर करून घेते आणि मग नंतर त्या कामांना सुरुवात करते. सो इथे जास्त काही स्किन केअर करत नाही मी. बेसिक माझं रोजचं जे मॉइश्चरायझर सनस्क्रीन जे आहे तेच करते. आणि आपण घरात असो किंवा बाहेर असो आपल्याला सनस्क्रीन ही नेहमी अप्लाय केली पाहिजे, कारण की घरात जरी असलं तरी सनरेज हे घरामध्ये पास होतच असतात. आणि किचनमध्ये जर असलो तर किचनमध्ये जी गरम शेक असती तर ती पण स्किनसाठी काही चांगली नसते. स्किन डॅमेजच होते त्याने पण ते आता समजत नाही आपल्याला, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते पण हळूहळू त्याचे इफेक्ट्स दिसू लागतात. आणि मला असं वाटतं हे जे घरातले कामं असतात हे तर आपले डेली लाईफचा पार्ट आहेच, ते आपण करतो. पण याचसोबत आपण आपल्या स्वतःची काळजीसुद्धा घेतली पाहिजे. आपल्या स्किनची, आपल्या हेअर्सची काळजी घेतली पाहिजे. कारण की काय होतं ना, काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे बघतो, ऑब्झर्व करतो किंवा दुसरं कोणाशी तरी बघतो, कम्पेअर करतो, तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता माझी स्किन आधीसारखी का नाही दिसत आहे, मी आधीसारखी का नाही दिसत आहे, आधीसारखी मला काळजी घेता येत नाही वगैरे वगैरे. असे काही ना काही आपण स्वतःलाच रिझन देत असतो आणि स्वतःलाच समजूत घालत असतो. सो मला असं वाटतं हे सगळं गिल्ट नंतर येण्यापेक्षा किंवा हे सगळी नंतर टेन्शन किंवा काळजी येण्यापेक्षा हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण यावर फोकस केला पाहिजे. आणि रात्रीच मी डिशवॉशरमध्ये भांडी लावून ठेवलेली. सो आता मी ते सगळे ट्रॉलीजमध्ये अरेंज करून ठेवते. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं ना, स्पेशली जर विकेंड असला किंवा सुट्टीचा दिवस असला तर त्या दिवशी काय होतं ना की कोणतंही काम करावं असं वाटत नाही, आळस येऊन जातं. सुट्टी आहे चला आळस, एकदम निवांत वगैरे असं काहीसा आपला मूड असतो. सो त्या वेळेस मग मी असं करत असते की जे छोटे छोटे कामं असतात, जसं की आता हे भांडी अरेंज करून ठेवणं, झाडांना पाणी टाकणं किंवा प्रिशाचे काही टॉयज असतात खाली पडलेले ते व्यवस्थित अरेंज करून ठेवणं, असे छोटे छोटे काम करत असते, जेणेकरून असं पॉझिटिव्हिटी येते आणि असं मोटिवेशन मिळतं की अरे हां हे झालं आहे, आता हे झालं आहे. म्हणजे ते ऑटोमॅटिक एक सायकल बनत जाते की हां हे झालं, हे झालं, असं एक कामाची. सो मी असं काहीसं करत असते. आणि प्रिशा मस्त अशी आंघोळ करून रेडी झालेली. सो लास्ट व्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी प्रिशासाठी काही कॉटन फ्रॉक्स घेतलेले. सो इथे आमचं तेच ट्राय करून पाहणं चालू होतं, कारण की जेव्हा मी तिच्यासाठी घेतलेले तेव्हाच मी तिला बोललेले की प्रिशा ट्राय करून बघ, पण ती नाही करायचं असंच चालू होतं तिचं. आणि आज एकदम असा मूड बनला तिचा की आज मला न्यू फ्रॉक्स घालायचे. सो एक फ्रॉक ट्राय करून आम्ही कॅमेरासमोर येऊन दाखवत होतो की हा माझा फ्रॉक आहे, असं काहीसं चाललं होतं. आणि मग नंतर प्रिशाला मँगो खायची डिमांड आली प्रिशाची की मला मँगो खायचा आहे आज ब्रेकफास्टमध्ये. सो मग मी तिच्यासाठी ते मँगो कट करते. ॲक्च्युली हे मँगो एवढे चांगले नाही निघाले, म्हणजे आतमधनं असे व्हाईट होते, बट साईडचं जे होतं ना ते छान असं येल्लो होतं आणि टेस्टला पण चांगलं लागत होतं. सो मी तिला साईडचं असं कट करून दिलेलं. आणि मग आजची जी एक्स्ट्राची कामं होती तर त्यापैकी एक हे पण काम होतं की घरामध्ये बेडशीट चेंज करणं, कुशन कवर्स चेंज करणं. कारण की आठवड्यात एकच दिवस असं मी फिक्स ठेवते ज्या दिवशी सगळं सोफा कवर म्हणा किंवा बेडशीट्स म्हणा, कुशन कवर्स म्हणा किंवा कर्टन्स म्हणा, हे सगळं मी चेंज करत असते. कारण की एका दिवसातच सगळं होऊन जातं. नंतर सारखं मारे हे केलं होतं मग हे कधी केलं होतं असं लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे मी एकच दिवसात सगळं चेंज करून घेते आणि म्हणजे सगळं असं वेगळं लक्षात ठेवायचं काम नाही. म्हणून हाय ऑल. सो आता दुपारचे 2 वाजता आहेत आणि माझं लंच पण झालेलं. लंच झाल्यानंतर मी मस्त असं हेअर वॉश पण करून घेतलेलं. प्रिशाचा पण हेअर वॉश होता आज, तिचं लवकर करून दिलेलं, कारण की मग केस सुकायला खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे तिचं लवकर करून दिलेलं. आणि मग नंतर सगळं आवरल्यानंतर लंच वगैरे झाल्यानंतर आरामशीर मग मी माझा हेअर वॉश केलेला. एखाद दिवशी वीकमधला असतोच ज्या दिवशी आपल्याला एकदम डीप क्लिनिंग करायची असते घरामध्ये. सो आज माझा तोच दिवस होता. आणि म्हणजे असं काही डिसायडेड नाही आहे, पण मी असं ज्या दिवशी मला दुसरे कामं कमी असतात त्या दिवशी मग मी हे सगळे असं डीप क्लिनिंगवाले कामं करत असते. आणि रोज तर आपण करतच असतो की थोडीफार क्लिनिंग किंवा थोडंसं फार डस्टिंग वगैरे तर चालूच असतं. आणि ज्या दिवशी असं डीप क्लिनिंगवाला टास्क असतं त्या दिवशी मग मी हेअर वॉश करत असते. आणि मग सगळं आवडल्यानंतर एकदम निवांत, जेणेकरून ते हेअर वॉश झाल्यानंतर मला दुसरं काहीच काम करायला नको. कारण की केस ओले असतात आणि त्याच्यामध्ये जर अजून काही काम करायला गेलं तर घाम येतो. आणि आता तर उन्हाळा आहे तर खूपच जास्त गरमी होते आणि घाम येतो आणि ते केस असे चिपचिपे होऊन जातात, मग ते थोडंसं इरिटेटिंग वाटतं. म्हणून मग मी हेच प्रेफर करत असते. आणि मग नंतर ड्रायरने केस मस्त असे वाळवून घेतलेले आणि सिरम अप्लाय करून दिलेलं.
आणि झालं असं की काल आमचं संध्याकाळी अचानक ठरलेलं की आज मूवीला जाऊ म्हणून, कारण की माझी मम्मी आलेली. सो आम्ही प्रिशाला घरी सोडून जाऊ शकत होतो मूवीला. सो अचानक काल संध्याकाळी ठरलं की मूवीला जाऊ आणि मग लेट नाईटचा शो थोडासा बुक केलेला, जेणेकरून प्रिशा झोपल्यानंतर आम्ही जाऊ. आणि मग मूवीवरनं येता येता आम्हाला 1:30-2 वाजलेले. सो मग काही झोप पण काही प्रॉपर झालेली. मग म्हटलं आज एक दुपारी छोटीशी झोप घेऊन घेऊ, कारण की संध्याकाळी पण आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे आणि ते कुठे जायचं मी तुमच्यासोबत व्लॉगमध्ये पुढे शेअर करेलच. सो म्हणून म्हटलं झोपण्याआधी हे सगळे घरातले जे छोटे छोटे कामं आहे, मशीनमध्ये कपडे वगैरे पण लावून दिलेले, सो हे सगळं आवरून घेते म्हटलं. आणि मग नंतर निवांत झोपता येईल. नाही तर मग झोपल्यानंतर झोप असं सारखं तेच येतं की अरे हे आपण मशीनमध्ये कपडे लावले होते, हे झालं की नाही, ते झालं की नाही, हे बाकी ते बाकी, असं सारखं गोंधळ चालू असतो. त्याच्यामुळे म्हटलं सगळं आधी आवरून घेते आणि मग झोपते म्हटलं. आणि प्रिशाही झोपलेली. आज दुपारी प्रिशाचं काही प्रॉपर जेवण नव्हतं झालेलं, कारण की तिला फार जास्त काही इच्छा नव्हती जेवण करण्याची, म्हणून मी पण काही तिला फोर्स नाही केला. आणि म्हणूनच मग ठरवलं की स्नॅक्समध्ये तिला काहीतरी छान असं हेवी देऊ, पॅनकेक्स वगैरे. सो इथे मी तिच्यासाठी मिक्स व्हेजिटेबल्सचे पॅनकेक बनवते आणि सोबतच आमच्यासाठी पण चहा ठेवला आहे बाजूला. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं की आम्हाला संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचं आहे. सो म्हटलं तिथे जाण्याआधी प्रिशाला छान असं पोटभर असं काहीतरी खाऊ घालू आणि मग तिथे जाऊ, जेणेकरून ती तिथे जाऊन फ्रेश राहील. नाहीतर मग ते सारखं थोडीफार अशी चिडचिड होते. सो आता मी आणि प्रिशा जातोय राहुलच्या फ्रेंडकडे. ॲक्च्युली एका फ्रेंडचं लग्न आहे, तर त्याचं केळवण आहे आज आणि त्यासाठी आम्ही जातोय. खूप जास्त गडबड झाली प्रिशा झोपलेली म्हणून की मी रेकॉर्ड नाही केलं आणि डिरेक्टली इथूनच कंटिन्यू केलं. राहुल आधीच चालले गेलेले दुपारी, कारण की त्यांना अजून त्यांचे फ्रेंड्स आले, त्यांना भेटायचं वगैरे होतं, सगळेजण जमणार आहेत. आणि आता प्रिशा उठल्यानंतर आम्ही पटकन रेडी झालो आणि आता आम्ही जातोय. है ना प्रिशा? इतकं फास्ट रेडी झालो, कारण की आधी टाइम थोडा लेटचा होता, 6 नंतरचा होता. हां, आणि आता अचानक ठरलं की 6च्या आधीच जायचं आहे, म्हणून आम्ही खूप गडबडमध्ये रेडी झालो. आणि मग सडनली प्लॅन चेंज झालेला, त्यामुळे खूप जास्त गडबड झालेली आवरण्यामध्ये. नाहीतर मी सगळं रेकॉर्ड करणार होते प्रॉपर, पण काही रेकॉर्ड नाही करू शकले. आणि तिथे सगळे येऊन पोहोचले होते, म्हणून मला कंटिन्यू राहुलच्या फोनवर फोन चालू होते की ये लवकर. आणि मग आम्ही इथे येऊन बघतो तर सगळं असं प्रॉपर सगळं रेडी होतं, फक्त हे डेकोरेशन करणं बाकी होतं. मग मी थोडंसं त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट केलं, डेकोरेशन वगैरे इथे करू लागले. आणि प्रिशाला तर इथे खेळण्यासाठी फ्रेंड भेटलेली, राहुलच्या फ्रेंडची मुलगी आहे इशिका. सो ह्या दोघी मस्त इथे एन्जॉय करत होत्या. हे टेन्शन नव्हतं मला इथे की प्रिशाला खेळण्यासाठी कोणी आहे का नाही. आणि जरी कोणी नसलं तिला खेळण्यासाठी, जर नवीन लोक असली, नवीन जागा असली, ती बरोबर तिथे मिक्स होऊन जाते, खेळते, तिचं काही ना काही गप्पा मारते वगैरे. सो ते काही मला टेन्शन नव्हतं. सो आता आम्ही इथे वेट करतोय ज्याचं लग्न आहे त्याच्यासाठी, कारण की त्याला हे सगळं सरप्राईज आहे, त्याला काही आयडिया नाही की एवढे सगळे जण येणार आहेत इथे म्हणून. आणि मग नंतर केळवणाचा प्रोग्राम झाल्यानंतर सगळ्यांच्या इथे मस्त गप्पा रंगलेल्या आणि प्रिशाचं आणि इशिकाचं पण मस्त इथे खेळणं चालू होतं. आणि छानशा अशा व्ह्यू सोबत मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.